नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील चौथी कविता पोएम 2.4 हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेची काहीशी मध्यवर्ती कल्पना अशी आहे की दुसऱ्यांना समाधान मिळेल अशा शब्दांचा वापर करा, दुसऱ्यांना समाधान मिळेल अशा पद्धतीची कृती करा. जर तुम्ही त्या पद्धतीनं वागलात तर साहजिकच इतर लोक तुमचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्मरण करतील. त्याचबरोबर तुम्ही दिवसभर केलेलं कृत्य याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. तुम्हालाच काय तर परमेश्वराला देखील तुम्ही केलेल्या कृत्याचा आदर वाटायला पाहिजे. दिवसभर तुम्ही केलेले कृत्य याची तुम्ही आठवण केल्यानंतर तुम्ही ज्यावेळी झोपी जाता त्यावेळी परमेश्वरानं सुद्धा अगदी आनंदानं तुमच्या कृत्यांवरती खुश होऊन म्हटलं पाहिजे की आज तू अशा पद्धतीनं जगलेला आहेस की मी उद्याचा दिवस तुला देऊ करतो. यू हॅव अर्न्ड युअर टुमॉरो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जगायला पाहिजे असं या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. वी मस्ट अर्न अवर टुमॉरो बाय अवर वर्ड्स, अवर ॲक्शन्स अँड अवर हेल्पिंग नेचर. दिस इज नथिंग बट द सेंट्रल थीम ऑफ दिस पोएम. अशा पद्धतीनं अतिशय सुंदर आणि अत्यंत साध्या शब्दांमध्ये लिहिली गेलेली ही कविता. चला तर पाहूया कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट. कविता पाहण्यापूर्वी या कवितेचे कवी एडगर गेस्ट यांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊयात. एडगर गेस्ट 1881 to 1959. एडगर गेस्ट यांचा जन्म 1881 साली झाला तर त्यांचं निधन 1959 साली झालं. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि नंतर ते युनायटेड स्टेटला आले त्यावेळी ते फक्त 10 वर्षाचे होते. He began his writing career in 1895 at the age of 14. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी एक लेखक म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली, ती 1895 मध्ये. एडगर गेस्ट इज नोन ॲज अ पीपल्स पोएट फॉर इज अ सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. सिम्पल स्टाईल, अतिशय साधी शैली आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशादायी अशा पद्धतीचा टोन त्यांच्या लिखाणामधून असायचा आणि त्यामुळं लोकांना त्यांची कविता खूप आवडायची आणि म्हणून त्यांना पीपल्स पोएट असं म्हटलं जात होतं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूज पेपर अँड मॅगझिन्स. गेस्ट हे जे आहेत त्या अमेरिकेमध्ये त्यांनी वर्तमानपत्रासाठी आणि मॅगझिनसाठी एक लेखक म्हणून काम केलं. नाउ द नेक्स्ट स्ट्रांजा इज अबाउट दिस पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. दिस इज अन इन्स्पायरेशनल पोएम. इन्स्पायरेशनल म्हणजे प्रेरणादायी. ही जी कविता आहे ती प्रेरणादायी कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. या कवितेमधून जो स्पीकर आहे म्हणजे हा कवी वाचकाला विचारतोय की
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतर लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काही केलेलं आहे की नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं भवितव्य हे एक चांगलं भवितव्य आहे किंवा नाही, एक उज्ज्वल भवितव्य आहे किंवा नाही, हे तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे. जर तुम्ही इतरांच्यासाठी काहीतरी चांगलं केलेलं असाल तर निश्चितच तुमचं भवितव्य हे चांगलं असणार आहे. परंतु जर तुम्ही इतरांच्यासाठी काही चांगलं केलेलं नसेल तर तुमचं भवितव्य देखील चांगलं असणार नाही, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. आणि म्हणूनच सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणूनच त्या पद्धतीनं आपली क्रिया असेल, आपले कृत्य असेल, डीड, त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय प्लॅनिंगनं करायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भवितव्य एक चांगलं भवितव्य निर्माण करू शकाल, असं या कवितेच्या माध्यमातून कवी अतिशय प्रांजळपणे सांगू इच्छितो. आता आपण प्रत्यक्षात कवितेला सुरुवात करूयात. कवितेचं शीर्षक आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. शीर्षकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथं प्रश्नचिन्ह दिलेलं नाही. हिअर इज नॉट अ क्वेश्चन मार्क इव्हन दो इट इज अ क्वेश्चन. तरीसुद्धा हे एक प्रश्न आहे, कारण त्याची सुरुवात हॅव न झालेली आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. हॅव हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्यामुळं हे एक व्हर्बल क्वेश्चन आहे. याचं उत्तर तुम्हाला यस किंवा नो अशा पद्धतीनं देता येतं. म्हणून हा प्रश्न जो आहे तो यस नो टाईप ऑफ क्वेश्चन आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावलेला आहात का? तुम्ही तुमचा उद्याचा दिवस मिळवलेला आहात का? किंवा मग तुम्ही तुमची आजची कृती अशी ठेवलेली आहात का की तुम्ही उद्याचा दिवस जगण्यासाठी पात्र आहात? अशा पद्धतीचा काहीतरी मतितार्थ आपल्याला या कवितेच्या शीर्षकामधून पाहायला मिळतो. देअर आर व्हेरियस क्वेश्चन्स इन द पोएम अँड दीज क्वेश्चन्स मेक्स द रीडर टू थिंक ऑन इट अँड फाइंड आउट द आन्सर्स ऑफ दोज क्वेश्चन्स. कवितेमध्ये बरेचसेच प्रश्न आपल्याला बघायला मिळतील आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते वाचकाला विचार करायला लावतात, त्याची उत्तरं शोधायला भाग पडतात आणि वाचकानं शोधलेली या प्रश्नांची उत्तरं हे दुसरं तिसरं काही नसून एक आदर्शवत जीवन जगण्याची असणारी प्रणाली आपल्याला बघायला मिळते. देर आर 4 क्वार्टरेन्स इन द पोएम. क्वार्टरेन म्हणजेच 4 ओळींचं असणारं कडवं, 4 ओळींचं असणारं स्ट्रांझा. अशा पद्धतीनं एकूण 4 स्ट्रांझा आपल्याला या कवितेमध्ये बघायला मिळतात. द राईम स्कीम एम्प्लॉयड इन द पोएम इज AABB. नाउ सी द फर्स्ट स्ट्रांझा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly words to you? पहिल्या स्ट्रांझामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. पहिल्याच ओळीमध्ये तुम्हाला यू हा शब्द वापरलेला बघायला मिळतो. यू हा शब्द या कवितेच्या वाचकाला उद्देशून वापरलेला आहे. जो कोणीही कविता वाचतोय त्यानं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? पास्ड हिज वे म्हणजे तुम्ही एखाद्याच्या मार्गामधून गेलात. आता एखाद्याच्या मार्गामधून गेलात म्हणजे काय? एखाद्याच्या मार्गामध्ये असणाऱ्या अडचणी, एखाद्याच्या मार्गामध्ये असणारे प्रॉब्लेम्स, ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करून त्याचा मार्ग तुम्ही सुखर केलात, सुखावह केलात. तुम्ही रस्त्यानं जात आहात आणि त्याचबरोबर एखाद्याला तुम्ही सोबत केलीत आणि तुमच्या सोबतीमुळे एखाद्याचा प्रवास सुखी झाला, तर त्याबद्दल कुणी आनंदी आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. जर खरंच तुमच्या या कृत्यानं एखादा आनंदी झालेला असेल, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही एस असं देत असाल तर तुमचा ट्रॅक बरोबर आहे. तुम्ही त्या जीवनाच्या मार्गाने जात असताना योग्य मार्गाने जात आहे असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हटले पहा. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे?
आजच्या दिवशी तुम्ही एखाद्याशी बोललात आणि त्या बोलल्याबद्दल तुम्हाला कोणी रिमेंबर म्हणजे तुमची कोणी आठवण काढत आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एखाद्याशी आपण बोललो आणि तो आपली आठवण काढतोय असं झालेलं आहे का? आठवण कोणी सहजासहजी काढत नाही. जर तुम्ही एखाद्यानं तुमच्या बोलण्यानं प्रेरणा दिलेली असेल, तुमच्या बोलण्यामुळं एखाद्याच्या रस्त्यावरती असणारे अडचणी दूर झालेल्या असतील, तुमच्या बोलण्यानं जीवनाच्या रस्त्यावरती चालण्यासाठी एखाद्याला जर बळ मिळालेलं असेल तर साहजिकच तो तुमची आठवण काढेल. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुमची कोणी अशी आठवण काढत आहे का की तुम्ही त्याच्याशी बोललेला आहात म्हणून. जर ती काढत असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य ट्रॅकनं निघालेला आहात. तिसऱ्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. ऑलमोस्ट ओव्हर, आजचा दिवस हा जवळजवळ संपलेला आहे. आणि टॉयलिंग टाइम या शब्दाचा अर्थ होतो कष्टकारक वेळ. दिवस संपलेला आहे आणि आजच्या दिवसाची जी कष्टकारक वेळ आहे ना ती सुद्धा जवळजवळ संपलेली आहे, थ्रू पास झालेली आहे. दिवसभर आपण कष्टकारक वेळी काम करतो. प्रत्येक व्यक्ती त्याच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये भरपूर कष्ट करतो. मग एखादा मिलमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, शेतामध्ये काम करणारा शेतकरी असेल, एखादा विद्यार्थी असेल, दिवसभर तो काम करतो आणि काम केल्यानंतर सायंकाळी तो विश्रांती घेतो. दिवसभर राबलेला शेतकरी सायंकाळी घरी आल्यानंतर धरणीवरती पडतो आणि शांतपणे विश्रांती घेतो. इथं काय म्हटलेलं आहे, दिवस पूर्णपणे संपलेला आहे आणि तुमचं कष्टकारक वेळ सुद्धा निघून गेलेली आहे. मग अशा वेळी इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड्स टू यू. अशा वेळी तुमच्याबद्दल दयाळू शब्द किंवा प्रेमाचे शब्द उच्चारणारं तिथं कोणी आहे का? प्रश्न आपल्याला असा पडतो की दयाळू आणि प्रेमानं शब्द कोण कोणासाठी उच्चारतो. तिसऱ्या ओळीमध्ये टॉयलिंग टाइम म्हटलं. जर तो टॉयलिंग टाइम कष्टप्राय वेळ ही तुम्ही स्वार्थासाठी घालवली असेल तर तुमचं कुणीही दयाळूपणे नाव काढणार नाही, कुणीही तुमच्याबद्दल दयाळूपणे उच्चार करणार नाही. परंतु तेच जर वेळ तुम्ही इतरांच्यासाठी घातलेली असेल, तेच जर कष्ट तुम्ही इतरांच्यासाठी उपसलेले असतील, एखादा समाजसेवक रस्त्यानं झाडलोट करतोय, एखादा समाजसेवक रस्त्यानं जात असताना एखाद्याची मदत करतोय, एखादा समाजसेवक समाजामधील प्रत्येकाला मदत करतोय, अशा वेळी ज्यावेळी तो सायंकाळी झोपलेला असेल किंवा त्याचा दिवसाचा शेड्यूल त्यानं संपवलेला असेल, अशा वेळी इतर लोक त्यांचं दयाळूपणे नाव काढताना आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच काय, जे तुमचं टॉयलिंग टाइम आहे, जे तुमची कष्टकारक वेळ आहे ती तुम्ही इतरांच्यासाठी खर्ची घातलेली आहे काय? आणि ती जर तुम्ही इतरांच्यासाठी खर्ची घातलेली असेल तर इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड्स टू यू या प्रश्नाचं उत्तर यस असं असेल आणि मग तुम्ही करत असलेलं कष्टकारक काम हे योग्य दिशेनं आहे असं आपल्याला म्हणता येईल, असं या पहिल्या स्ट्रांजामधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. Now the second stanza. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? काय म्हटलेलं आहे बघा या सेकंड स्ट्रांजामध्ये, चिअरफुल ग्रीटिंग. चिअरफुल ग्रीटिंग म्हणजे काय, आनंदानं स्वागत करणे. डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू कम अलॉंग. कवी विचारतो, वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. म्हणतो, तुमच्याकडे संकोच करीत तुमच्या मदतीची अपेक्षा करून एखादा मित्र आलेला असेल तर त्या मित्राचं तुम्ही आनंदाने स्वागत करता का, असा प्रश्न या ठिकाणी कवी विचारतोय. एखादा मित्र असतो, त्याला अडचण असते, त्याला काहीतरी समस्या असते, तुमच्याकडे तो आलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरती संकोच असतो की आपण मित्राला कसं सांगायचं. अशा वेळी त्या मित्राच्या मनामध्ये घालमेल जी तयार होते ती आपल्याला एक मित्र म्हणून कळली पाहिजे, संकोच त्याचा समजायला पाहिजे आणि मग त्याचा आपण आनंदानं स्वीकार करायला पाहिजे, त्याचं आपण आनंदानं स्वागत करायला पाहिजे.
कवी या ठिकाणी वाचकाला विचारतो, अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो की तुम्ही अशा पद्धतीनं आनंदानं त्या मित्राचं स्वागत केलेलं आहे का? और a churlish sort of howdy and then vanish in the throng. चर्लिश म्हणजे काय? रागीट किंवा उद्धटपणानं. हावडी म्हणजे काय? अन इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, म्हणजे अनौपचारिक ग्रीटिंग, त्याला हावडी असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा मित्र समोर आलेला असतो, तुम्हाला कुठं तर गडबडीत घाईत जायचं असतं, त्या मित्राशी बोलण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, फक्त तुम्ही त्याला हाय हॅलो करता आणि गर्दीमधून निघून जाता, त्याला हावडी असं म्हटलं जातं. थ्रॉंग म्हणजे गर्दी. मग त्याची तुम्ही आनंदानं स्वागत केलंत की उद्धटपणानं त्याला काय हवं आहे हे लक्षात न आल्याचं नाटक करत तुम्ही फक्त त्याला ओझरता हाय हॅलो असं केलं आणि तुमच्या वाटेनं गर्दीत निघून गेलात? दोन ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर. तुमच्याकडे मित्र आलेला आहे, अतिशय तो काहीतरी समस्या घेऊन आलेला आहे, त्याच्यासमोर असणारी समस्या तो तुमच्याकडे मांडायला संकोचतोय आणि अशा वेळी तुम्ही त्याचं अतिशय आनंदानं स्वागत करणं आणि त्याची विचारपूस करणं. आणि दुसरं जे वे आहे तो म्हणजे चर्लिशपणं, उद्धटपणानं त्याला फक्त हावडी करणं आणि गर्दीत निघून जाणं. यापैकी तुम्ही काय केलं असं या ठिकाणी कवी विचारतोय. वेअर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. आज तुम्ही एखाद्याशी अगदी स्वार्थीपणानं आणि बेपर्वाहीनं वागत आपल्या रस्त्यानं निघून गेलात का? Or is someone mighty grateful for a deed you did today? की तुम्ही चांगलं कृत्य केलात त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखरच कृतज्ञ आहे. ग्रेटफुल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. डीड म्हणजे कृत्य. तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य बघून तुमचा मित्र किंवा एखादी व्यक्ती खरंच तुमच्याबद्दल आज कृतज्ञ आहे का? कवी या ठिकाणी हे प्रश्न विचारून वाचकाला अंतर्मुख होण्यासाठी लावतो. खरं तर या ठिकाणी मी उद्धटपणानं, अनौपचारिकपणानं फक्त त्याला हाय हॅलो करून गर्दीत निघून न जाता त्याची अतिशय आस्थेनं विचारपूस केली, आनंदानं त्याचं स्वागत केलं. असं जर तुम्ही केलेलं असाल तर तुम्ही जीवनाच्या योग्य ट्रॅकवरून निघालेला आहात असं कवीला सांगायचं आहे. वाचकाला त्या पद्धतीनं कवीला सुचवायचं आहे. तुम्ही जर अतिशय स्वार्थीपणानं वागलेला नाही आहे, बेपर्वाहीनं रस्त्यानं निघून गेलेला नाही आहेत आणि तुम्ही त्या येणाऱ्या पुढल्या व्यक्तीशी अतिशय चांगलेपणानं वागलेला आहात, तुमचं कृत्य अत्यंत चांगलं आहे, अशा वेळी खरोखरच ती व्यक्ती तुमच्याशी कृतज्ञतेनं वागते, तुमच्याबद्दल कृतज्ञता मनामध्ये बाळगते, अशा वेळी निश्चितपणे तुम्ही योग्य ट्रॅकनं जात आहात असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या मनात विचारांचा कल्लोळ निर्माण करून निश्चितपणे अंतर्मुख होण्यासाठी या ठिकाणी कवी तुम्हाला हे प्रश्न विचारतोय असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. नाउ सी द थर्ड स्ट्रांजा. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड ए सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास्ट. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage took ahead? तिसऱ्या स्ट्रांजामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. Can you say tonight in a part with the days that's sleeping fast that you helped a single brother of the many that you passed? आज दिवसभरामध्ये पार्टिंग विथ द डेज, दिवसभरामध्ये जो अतिशय जलदपणे तुमच्या हातामधून निष्ठत आहे, जो दिवस जो आहे ना तो तुमच्या हातामधून जलदपणे निष्ठत आहे, स्लीपिंग फास्ट म्हटलेला तो निष्ठून जात आहे. अशा वेळी कधी तो निष्ठून जातो म्हणजे रात्रीच्या वेळी असं म्हणायचं आहे. अशा वेळी म्हणजेच टू नाईट, रात्री तुम्ही एखाद्याला सिंगल ब्रदर असा उल्लेख केला आहे बघा, सिंगल ब्रदर. एखाद्याला म्हणजे तुमच्यासमोर बरेचसेच लोक येतात जातात दिवसभरामध्ये, त्यापैकी एखाद्याला तुम्ही मदत केलेली आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकता का? जर तुम्ही एखाद्याला प्रामाणिकपणे मदत केलेली असेल तर तुम्ही जीवनामध्ये तुमच्या योग्य ट्रॅकवरती निघालेला आहात असं कवीला या ठिकाणी सुचवायचं आहे. पुढच्या वेळेमध्ये तो काय म्हणतोय बघा.
इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. सिंगल हार्ट म्हणजे काय ठिकाणी म्हणायचं आहे, एखादं हृदय म्हणजे एखादी व्यक्ती. आज जे काही कृत्य तुम्ही केलेलं आहे किंवा जे काही तुम्ही बोललेला आहात, डिड ऑर सेड, त्यामुळे एकतरी हृदय किंवा एकतरी व्यक्ती आनंदमय रिजॉयसिंग झालेली आहे का? म्हणजे आपलं कृत्य, आपलं बोलणं असं असायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती, त्यांचं हृदय हे आनंदमय व्हायला पाहिजे, त्यांना आनंद वाटायला पाहिजे, असं आपलं कृत्य आणि आपलं बोलणं असायला पाहिजे. मग आजच्या दिवसामध्ये तुम्ही केलेलं कृत्य किंवा तुम्ही केलेलं बोलणं, यामुळं तुमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या व्यक्तींपैकी एकतरी व्यक्ती आनंदमय झालेली आहे का? Does a man whose hopes were fading now with a courage look ahead? Hopes were fading. Hopes म्हणजे आशा, हळुवारपणे नष्ट होणे. फॅडिंग म्हणजे एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये पूर्णपणे त्याच्या आशा नाहीशा झालेल्या आहेत आणि मग ती व्यक्ती निराश झालेली आहे, आपल्या आशा हरवून बसलेली आहे. होप्स वेअर फेडिंग. अशा व्यक्तीला पुन्हा जागृत होऊन आशावादी बनून साहसानं पुढं मार्गाक्रमण करण्यासाठी, त्याच्या मनामध्ये आशा जागृत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहात का? तुमच्या प्रयत्नानं अशी निराशावादी बनलेली व्यक्ती पुन्हा आशावादी बनून मार्गाक्रमण करू लागलेली आहे का? जर तुम्ही तुमच्या कृतीतून, तुमच्या बोलण्यातून एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा आशावादी बनवून त्याचा मार्ग पुढे चालण्यासाठी प्रवृत्त करत असाल, तर तुमचं काम जे योग्य पद्धतीनं चाललेलं आहे, यू आर वॉकिंग ऑन द प्रॉपर ट्रॅक, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. तुमचं काम जे चाललेलं आहे अतिशय योग्य पद्धतीने चाललेलं आहे, असं कवीला ठिकाणी म्हणायचं आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून आपण कसं वागायला पाहिजे, आपलं बिहेवियर कसं असायला पाहिजे, हे कवी वाचकाला आपल्या मनामध्येच प्रश्नांच्या हलकल्लोळाच्या माध्यमातून उत्तर शोधून जाणून घेणे भाग पाडतो, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. नाउ द फोर्थ अँड द लास्ट स्ट्रॅन्झा. डिड यू वेस्ट द डे और लूज इट? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in a slumber, do you think that God would say, "You have earned one more tomorrow by the work you did today"? या शेवटच्या कडव्यामध्ये आजचा दिवस तुम्ही कसा जगलात, असं कवी विचारताना आपल्याला पाहायला मिळतो. डिड यू वेस्ट अ डे और लूज इट? आजचा दिवस तुम्ही वायाला घालवलात की गमावलात? वॉज इट वेल और सोरली स्पेंट? तो खरोखरच तुमच्यासाठी चांगला होता की तुम्ही तो कणखरपणे घालवलात? खरं तर तुम्ही तुमचा दिवस वायाला घालवायला नको, तुम्ही तुमचा दिवस गमावायला नको, असं कवीला सांगायचं आहे. आम्ही वाचक म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे की आम्ही आमचा आजचा दिवस खरोखरच वायाला घालवला का? आम्ही आमचा दिवस आजचा गमावला का? या असं करणं गरजेचं नाही, तर आम्ही आमचा आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं घालवायला पाहिजे, कणखरपणे जगायला पाहिजे, हे अंतर्मुख होऊन वाचक म्हणून विचार करायला पाहिजे. दुसऱ्या ओळीमध्ये या ठिकाणी म्हटलंय, डिड यू लीव अ ट्रेल्स ऑफ काइंडनेस और द स्कार्स ऑफ डिसकंटेंट? ट्रेल म्हणजे माग सोडणे. आजचा दिवस जगत असताना तुम्ही दयाळूपणाचा माग मागे सोडला का? स्कार म्हणजे चट्टे, डिसकंटेंट म्हणजे असंतोष, की तुम्ही असंतोषाचे चट्टे पाठीमागे सोडलेत? प्रत्येक माणसानं दयाळूपणाचा माग पाठीमागं सोडायला पाहिजे, असं या ठिकाणी कवीला वाटतं. आणि मग तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा, आजच्या दिवशी मी जी कृती केली त्या कृतीच्या माध्यमातून मी दयाळूपणाचा माग पाठीमागं सोडला की असंतोषाचे चट्टे पाठीमागे सोडले?
जर मी संतोषाचे चट्टे पाठीमागे सोडलेले असतील तर माझी कृती चुकीची आहे, आणि जर मी दयाळूपणाचा मार्ग पाठीमागे सोडलेला असेल तर मी ज्या मार्गाने जात आहे तो मार्ग अत्यंत योग्य आहे, अशा पद्धतीचा विचार त्या वाचकाच्या मनामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी कवी त्या वाचकाला विचारतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. शेवटच्या 2 ओळी तर अत्यंत सुंदर आहेत बघा. काय म्हटलंय? ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. आता झाला, दिवसभर तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, दिवसभर तुम्ही तुमच्या व्यापामध्ये आहात, आणि मग सायंकाळी ज्यावेळी स्लंबर म्हणजे झोप, तुम्ही झोपेमध्ये जाण्यासाठी तुमचे डोळे मिटवताय, त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का की परमेश्वर असं म्हणतोय, देव असं म्हणतोय की यू हॅव अर्नड वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. आजच्या दिवशी जे काही काम तू केलेलं आहेस, आजच्या दिवशी तुम्ही जे काही सत्कृत्य केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही तुमचं जीवन जगण्यासाठी पात्र आहात असं मला वाटतं. अजून तुमचा कार्यभार या पृथ्वीवरचा राहिलेला आहे असं मला वाटतं. अजूनही नवीन उमेदीनं कार्य करण्याची उमेद तुमच्यामध्ये आहे असं मला वाटतं. आणि म्हणून परमेश्वर असं म्हणतो की यू हॅव अर्नड वन मोर टुमारो. अजून एक दिवस तुला देण्यासाठी तू पात्र आहेस, आणि म्हणून तू तो मिळवलेला आहेस, मी तुला तो देतोय. उद्याचा दिवस ही जगण्यासाठी तू पात्र आहेस, आणि म्हणून उद्याचा दिवससुद्धा मी तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन येतोय. असं या ठिकाणी परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं चांगलं, अतिशय सोज्वळ असं आयुष्य तुला जगता आलं पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तू समर्थ असला पाहिजेस असं कवी या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणून शेवटच्या 2 ओळींमध्ये तू केलेल्या कृत्यांवरती परमेश्वर खुश होऊन तुला आणखीन एक दिवस तो देतोय, अशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं का, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. शेवटी कवी अध्यात्माकडे जातो, परमेश्वराकडे जातो, आणि परमेश्वराचा या ठिकाणी थोडासा संदर्भ घेत तुम्ही जे कृत्य करताय त्या कृत्यावरती कुठं ना कुठं परमेश्वराचं लक्ष असतं, आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सतत चांगलं कृत्य करत चला, सन्मार्ग करत चला. दिवसभरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करा की ज्याच्या माध्यमातून सभोवतालच्या एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावरती समाधान यायला पाहिजे. असं हॅव यू अर्नड युअर टुमारो या कवितेच्या माध्यमातून कवी एडगर गेस्ट आपला संदेश देऊ इच्छितो. निश्चितपणे तुम्ही सुद्धा वाचक म्हणून ही कविता वाचल्यानंतर तुमच्या जीवनाचा अंतर्मुख होऊन विचार करा, आणि जर खरोखरच तुम्ही तुमचा उद्या कमावलेला आहात का, उद्याचा दिवस जगण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, याच्यावरती विचार करा. जर नसाल तर योग्य पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून उद्याचा दिवस जगण्यासाठी पात्र व्हा. असाल तर अत्यंत उत्तम. या ठिकाणी ही कविता संपते. या कवितेचं लाईन टू लाईन मराठीमधून सादरीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. या कवितेच्या ॲप्रिसिएशनचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. त्याचबरोबर या कवितेचा असणारा फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्टचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. हा अत्यंत इन्स्पायरेशनल असणाऱ्या कवितेच्या सादरीकरणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. इतर सर्व व्हिडिओ 12वीच्या अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला मिळवायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला भेट द्या, माझे व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.